सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. भगवंत स्वतः सांगतात भक्तीचे रहस्य. ओवी 291 ते 340 आज आपण पाहणार आहोत. भगवंत म्हणतात, जो भक्त प्रेमाने माझे नाव घेतो त्याला मी कधीही दूर करत नाही. पण खरं भक्तीचं रहस्य काय आहे आणि देवाला सर्वात प्रिय कोण असतो? चला तर मग जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला अद्भुत संदेश. माऊली सांगतात, भक्तीमध्ये मोठेपणा नसतो, प्रेम असते आणि त्या प्रेमासमोर स्वतः परमेश्वरही झुकतो. मी चिगा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा, सृष्टीक्षय प्रभवा मूळ ते मी. अर्जुना, या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि नाशाला कारण मीच आहे. बीज शाखांचे प्रसवे, मग ते रूखपणे बीजी सामावे. ते संकल्पे होई आघवे, पाठी संकल्प मिळे. बीजापासून फांद्या वगैरे उत्पन्न होतात आणि तो संपूर्ण वृक्ष जसा बीजात सामावलेला असतो त्याप्रमाणे माझ्या संकल्पाने सर्व जगाची उत्पत्ती होते आणि संकल्पातच त्याचा लय होतो. ऐसे जगाचे बीज जो संकल्प, अव्यक्त वासना रूप, तया कल्पांती जेथ निक्षेप, होय ते स्थान मी. याप्रमाणे जगाचे बीज असणारा अव्यक्त वासना रूप जो संकल्प, तो कल्पांत समय सूक्ष्म ठिकाणी ज्या ठिकाणी राहतो ते स्थान मीच आहे. ये नाम रूपे लुटती, वर्ण व्यक्ती आटती, जातींची भेद पिटती, जे आकारू नाही. हा आकार जेव्हा नाहीसा होतो तेव्हा नामरूप नाहीसे होते, वर्ण व व्यक्ती लय पावतात, जाती भेदही नाहीसे होतात. ते संकल्प वासना संस्कार, मागवते दचावया चराचर, जेथ राहुनी असती अमर, ते निधान मी. अशा वेळी संकल्प, वासना, संस्कार पुन्हा जगत उत्पन्न करण्याकरता जिथे अमर होऊन राहिलेले असतात ते स्थान मीच आहे. मी सूर्याचे निवेशे, तपे तेही शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे, पुढती भरे. मी सूर्य रूपाने तापलो म्हणजे जे जल आटून जाते आणि पुन्हा इंद्र होऊन जेव्हा वर्षाव करतो तेव्हा पुन्हा समृद्धी होते. अग्नी काष्टे खाई, ते काष्टाची अग्नी होई, तैसे मरते मारिते पाहे, स्वरूप माझे. अग्नी लाकडे खातो, ती लाकडेच अग्नी होतात. याप्रमाणे मरणारे आणि मारणारे ही दोन्ही माझी स्वरूपे आहेत. या लागे मृत्यूच्या भागी जे जे, तेही पै रूप माझे, आणि न मरते तव सहजे, मीची आहे. यासाठी मृत्यूने घेतलेले जे जे आहे ते माझेच रूप आहे आणि न मरणारे तर माझे रूप आहेच आहे. आता बहु बोलोनी सांगावे, ते एकी हेळागे पहावे, तरी सतासतही जाणावे, मीची पैगाम. आता फार काय जे सांगायचे ते एकदम सांगून टाकतो. ते ऐक, सत आणि असत मीच आहे असे समज. म्हणून अर्जुना मिनसे, साकवनु ठावसे, प्रणिपानायंची देव कैसे, जेन देखती माते. म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते ठिकाण आहे, परंतु प्राण्यांचे दुर्दैव काय सांगावे ते मला पाहत सुद्धा नाहीत. तरंग पाणी विन झुकती, रश्मी वाती विन न देखती, तैसे मी चिते मी नवती, विस्मो देखे. जसे तरंग पाण्याशिवाय सुकून जावे, सूर्य किरणांनी दिव्याशिवाय दिसत नाही असे म्हणावे, याप्रमाणे हे जीव मद्रूप असूनही आम्ही परमात्मा रूप आहोत असे वाटू नये. हे किती आश्चर्य आहे पहा. हे आत बाहेर मी कोंदले, जग निखिल माझेची वेतिले,
की कैसे कर्म आडाले जे मीची नाही म्हणते. यांच्या अंतर्बाह्य मीच भरलेलो आहे. हे जग माझे ओतीव आहे, परंतु काय दुर्दैव हे कळतच नाही. ते जगात मीच नाही असे म्हणतात. परी अमृत गुहा पडिजे का आपण तया ते काढिजे. ऐस्याथी काय कीजे अप्राप्तासे. परंतु अमृताच्या विहिरीत पडले तर आपणच निघून कडेस यावे असे समजणाऱ्या दुर्दैवाला काय करावे. रासायनिकांसाठी अंधू धावता हे किरीटी. आढळला चिंतामणी पायी रोटी. आंधळेपणे. अर्जुना, एक घासभर अन्नासाठी धावणारा आंधळा चिंतामणी पायाला लागून अडखळला असता तो जसा त्याने पायाने लाथाडून टाकावा. ऐसे ज्ञान जे सांडून जाई ते ऐसी ही दशा आहे. मनोनी की जे ते केले नाही ज्ञानवीन. तेव्हा ज्ञानदृष्टी जाते त्यावेळी जीवांची स्थिती होते आणि म्हणून ज्ञानाशिवाय केले जाणारे कर्म न केल्यासारखेच होते. आंधळे या गरुडाचे पंख आहती ते कवनाव पेगा जाती. तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने बिने. आंधळ्या गरुडाला पंख असले तरी त्याचा काय उपयोग. ते जसे व्यर्थ त्याप्रमाणे ज्ञाना वाचून केले जाणारे सत्कर्माचे श्रम व्यर्थ होय. विद्या सोमपा भूत पापा यज्ञरिष्टवा स्वर्गती प्रार्थयन्ने. ते पुण्य साध्य सुरेंद्र लोकम निश्चती दिव्यन्वी देवभोगानम. वेदत्रयी वेत्ते सोमपान करणारे पापरहित याज्ञिक यज्ञाने माझे यजन करून स्वर्गगती मागतात. हे पुण्याचे फळ अशा इंद्रलोकी स्वर्गात जाऊन दिव्य भोग भोगतात. देख पाग किरीटी आश्रम धर्माची आराहाटी. विधी मार्गा कसवटी जे आपणची होती. अर्जुना, पहा, वर्णाश्रम धर्माच्या रीतीप्रमाणे आपण विहित मार्गाची कसोटी होऊन यजन करिता कौतुके. तीही वेदांचा माथा तुके. क्रियाफळे उभी ठाके पुढा जयाम. ते सहज लिहिलेले यज्ञ करू लागले असता तिन्ही वेद माना डोलावतात आणि त्यांच्या पुढे ती यज्ञक्रिया आपल्या फलांसह मूर्तिमंत येऊन उभी असते. ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणाचे यज्ञाचे स्वरूप. तेही तया पुण्याचे निनावे पाप जोडिले देखे. असे जे सोमपान करणारे यज्ञिक जे मूर्तिमंत यज्ञाचं स्वरूपच, त्यांनी त्या पुण्याच्या नावाने पापच संपादन केले आहे असे तू समज. जे श्रुती त्रयांते जाणुनी शतवरी यज्ञ करुनी. यजिली अमाते चुकुनी स्वर्गावरिती. कारण जे यज्ञिक तिन्ही वेद जाणून घेऊन शेकडो यज्ञ करतात पण माझी प्राप्ती करून न घेता स्वर्ग फलाची इच्छा करतात. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी देतसी गाठी. मग देव निघे किरीटी दैन्याची करू. जसा एखादा दुर्दैवी कल्पवृक्षाखाली बसून झोळीच्या पदराला गाठ मारतो आणि मग भिक्षा मागायला निघतो. तैसे शतक्रतू यजिले माते का इप्सिता ती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निरुते पाप नो हे. त्याप्रमाणे 100 यज्ञ करून माझी आराधना करतात पण इच्छा मात्र स्वर्ग सुखाची धरतात. आता हे पुण्य आहे का? ते खरोखर पाप नव्हे का? नोनी मजवीन पाविजे स्वर्गो तो अज्ञानाचा पुण्य मार्गो. ज्ञानी तयांचा उपसर्गो आणि म्हणते. म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्ग सुख मिळवणे तो अज्ञानी जीवाचा पुण्य मार्ग आहे. पण ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न समजतात आणि आपली यामध्ये हानी समजतात. फिरवी तरी नरकीचे दुःख पावनी स्वर्गा नामकी सुख. वाचोनी नित्यानंद का निर्दोष
ते स्वरूप माझे. जसे पाहिले ते नरकातील दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख असे नाव दिलेले आहे. वास्तविक निर्दोष आणि नित्य आनंद रूप असे ते माझे स्वरूप आहे. मजे तापै सुभटा या दिवी विधागा आव्हाटा, स्वर्ग नरको या वाटा चोरांचिया. अर्जुना, माझ्या प्राप्तीकरता निघाला असता स्वर्ग आणि नरक हे दोन आडमार्ग असून त्या चोरवाटा आहेत. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्यरूपी पापाने स्वर्गाची प्राप्ती होते आणि पापात्मक पापाने नरक प्राप्ती होते. पण ज्या योगे माझी प्राप्ती होते ते खरे शुद्ध पुण्य होय. आणि मजची माझी असता, जेने मी दुर्हावे पंडुसुता. ते पुण्य ऐसे म्हणता, जीभन तुटे काय. आणि अर्जुना, सर्व प्राणी मात्र परमात्मा स्वरूप असता माझी प्राप्ती त्या पुण्याईंनी दुरावते. त्याला पुण्य असे म्हणताना म्हणणाऱ्याची जीभ झाडणार नाही काय. परी हे असो आता प्रस्तुत, एके या परी ते दीक्षित. यजुनी माते याचित, स्वर्ग भोगू. परंतु या प्रसंगी हे बोलणे राहू दे. ऐक, याप्रमाणे जे याज्ञिक यज्ञद्वारा माझे यजन करून स्वर्ग फलाची इच्छा करतात, मग मी न पाविजेसे जे पाप रूप पुण्य असे, तेने लाधलेनी सौरसे स्वर्गायेती. व माझी प्राप्ती ज्याच्या योगाने होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे ते प्राप्त करून घेऊन ते स्वर्गाला येतात. जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारखे वाहन. राजधानी भुवन अमरावती. ज्या स्वर्गात न मरणे हे सिंहासन आहे, ऐरावतासारखे वाहन आहे आणि अमरावती ही ज्याची राजधानी आहे. जेथ महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे. जे गावी खिल्लारे कामधेनूंची. या स्वर्गात अनिमा, लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत आणि ज्या गावात कामधेनूंचे कळप आहेत. जे तोळगे देव पायिका, सैंग चिंतामणीची भूमिका. विनोदन वनवाटिका सुरतरुंचिया. जिथे देव हे सेवक आणि चालवण्यासाठीचे मार्ग चिंतामणीचे आहेत, जिथे करमणुकीसाठी कल्पवृक्षांचे बगीचे आहेत. गंधर्व गातकानी, जेथ रंभे सिया नाचनी. उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. जिथे गंधर्व गायन करतात, रंभेसारख्या अप्सरा नाचतात आणि विलासा करता सर्व स्त्रियांमध्ये उर्वशी ही मुख्य आहे. बदन ओळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरे. पवनायचे महियारे धावने जेथ. जिथे शय्या घालण्याची सेवा स्वतः मदन करतो, चंद्र जिथे सडा समार्जन करतो आणि पाण्यासारखे वाऱ्यासारखे चपळ असे जासूद आहे. पै बृहस्पती मुख्य आपण, ऐसे स्वस्ती स्त्रीचे ब्राह्मण. तटीयेचे सुरगण बहुवस जेथे. आशीर्वाद देणारे आणि कल्याण इच्छिणारे बृहस्पती सारखे ब्राह्मण जिथे आहेत आणि पंक्तीला देव मंडळींचे समुदाय आहेत. लोकपाळ रांगेचे, राऊत जे पदवीचे. उच्चे श्रवाखांचे खोळणीचे. जेथे घोडेस्वार लोकपालांच्या बरोबरीचे आहेत, जिथे उच्च श्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो. हे असो बहुएसे भोग इंद्र सुखा सारी हे. ते भोग जती जवसे पुण्यलेशू. असो अशा प्रकारचे इंद्र सुखासारखे भोग जोपर्यंत पुण्यांश आहे तोपर्यंत ते यज्ञिक भोगतात. तेंत भक्ता स्वर्ग लोक विशाल शिने. पुण्ये मर्ते लोक विशंती. एवत्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभते. त्या विशाल स्वर्ग सुखाचा उपभोग घेऊन पुण्यक्षय झाल्यावर पुन्हा ते मृत्यूलोकी प्रवेश करतात. याप्रमाणे विषयांची इच्छा करून वैदिक कर्माचे अवलंब करणारे कामी पुरुष यांना जन्म मृत्यूरूपी फल प्राप्त होते. अंगत या पुण्याची पावटी सरे, सवेंची इंद्रपणाची उटी तरे.
आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मग त्यांनी संपादन केलेल्या पुण्याची पुंजी संपते, इंद्रपणाचा तोरा उतरतो आणि ते या मृत्यू लोकामध्ये येऊ लागतात. जैसा वेश्या भोगी कवडावेचे मगदार हिचे पुणे तिचे, तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय सांगू. जसे वेश्येच्या नादी लागणाऱ्यांचे पैसे संपले की त्याला तिच्या दाराला बोटही लावण्याची सोय राहत नाही, त्याप्रमाणे या याज्ञिकांची लज्जास्पद स्थिती होते, काय सांगू. एवथिती आमाते चुकले, जीही पुण्य स्वर्ग कामिले, तया अमर देवाओ झाले अंतिम मृत्यूलोकी. ज्यांनी पुण्यकर्म करून नित्य जवळ असणारा मी, त्या मला प्राप्त करून न घेता स्वर्गाची इच्छा केली, त्यांचे अमरपण जाते आणि शेवटी त्यांना मृत्यूलोकी यावे लागते. मातेची औदर कुहरी, पनुही विष्टेच्या दाथरी, उकडून नवमास मरी, जन्म जन्मेनी मरती. आईच्या उदरूपी गुहेत विष्टेच्या उकाड्यात 9 महिनेपर्यंत उकडून पुन्हा पुन्हा जन्मतात आणि मरतात. अगा स्वप्ने निधान पावे, परिचीली आहार पे आंघवे, तैसे स्वर्ग सुख जाणावे वेद ज्ञान से. जसा एखाद्याच्या स्वप्नात ठेवा प्राप्त व्हावा, पण जागे झाल्यावर तो नाहीसा व्हावा, त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या याज्ञिकांचे स्वर्ग सुख आहे. अर्जुना वेद वेद जरी जाहला, तरी मातेने नतवाया गेला, कनु सांडूनी उपनिला कोंडा जैसा. अर्जुना, मोठा वेद वेद्या असून जर तो मला जाणत नाही, तर धान्य टाकून कोंडा उफनल्याप्रमाणे तो व्यर्थ गेलेला आहे असे समजावे. म्हणून मजे कवीन हे त्रयी धर्म कारण, आता माते जाणून काही नेन तू सुखिया होसी. म्हणून माझ्या प्राप्तीशिवाय हे तिन्ही वेदोक्त धर्मांचे आचरण व्यर्थ आहे. त्यासाठी अर्जुना, मला जाणण्याशिवाय तू दुसरे काही करू नकोस, म्हणजे तू सुखी होशील. अनन्य शीतयंतो माये जनहा पर्युपासते, तेषा नित्यभियुक्तना योगक्षम वहाम्यहम. जे लोक अनन्यतेने माझे चिंतन करून उपासना करतात, त्या अखंड मत्स्य स्वरूप जनांचा योगक्षेम मी चालवत असतो. पै सर्व भावेसी उकिते, जीवा पिले मज चित्ते, तेसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेने. ज्यांनी आपले चित्त सर्व भावे मला उक्ते विकलेले आहे, ज्याप्रमाणे गर्भातील मूल कोणताच व्यवहार जाणत नाही, तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटेची नाही, मजची नाम पाही जिनिया ठेविले. त्याप्रमाणे जगात ज्यांना माझ्या वाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही आणि ज्यांनी माझ्या प्राप्तीतच जगण्याची सार्थकता ठरवलेली आहे, ऐसे अनन्य गतिके चित्ते चित्तीत शांती माते, जे उपासिती तयांते मीची सेवी. असे जे एकनिष्ठ होऊन माझी चिंतन रूपी उपासना करतात, त्यांची सेवा मी करतो. ते एकवटुनीची क्षणी अनुसरले गा माझे वाहनी, तेव्हाची तयांची चिंतवनी मजची पडणी. ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, त्या क्षणी त्यांच्या काळजीचा सर्व बोजा माझ्या अंगावर पडला. मग तीही जे जे करावे, ते मजची पडिले आघवे, जैसी अजान पक्षाचे निजीवे पक्षिणी जिये. मग त्यांनी जे जे करण्याचे मनात आणावे, ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिल्लाच्या जीवाकरता पक्षीने सर्व प्रयत्न करते. आपुली तहान भूकनेने, तान्हे आणके ते माऊलीसीची करणे, तैसे अनुसरले जी मज प्राणी, तयांचे सर्व मी करी. आपली तहान भूक जरी त्याला समजत नाही, ते लेकराला जे हितकर असेल ते जसे आईलाच करावे लागते, त्याप्रमाणे अंतःकरणपूर्वक मला जे शरण आले त्यांची सर्व कामे मी करतो. जर तुमच्याही मनातही भगवंतासाठी खरं प्रेम असेल, तर ही ओवी तुमच्यासाठीच आहे.
माऊलींचे विचार आवडले असतील तर व्हिडिओ शेअर करा आणि नामस्मरणामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.